जय हिंद. मी तानाजी सर, शुभ प्रबोधिनीचा मुख्य प्रशिक्षक. आतापर्यंत आपल्या शुभच्या चॅनेलवरती बरेच व्हिडिओ पडले, परंतु आजचा व्हिडिओ हा एक संघर्षाची कहाणी आणि त्याचं यशामध्ये रूपांतर कसं असतं त्याच्याबाबतचा हा व्हिडिओ असेल. ही माझ्या समोर उभं राहणारी ही सविता शेंडगे, आपल्या प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेणारी विद्यार्थी. तिची काल मुंबई शहरला पोलीस शिपाई पदावर तिची निवड झाली. आज त्याच्याबाबत हा व्हिडिओ आहे. खरं तर त्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच अशा मुली आहेत की स्वतःला ओळखतात, परंतु परिस्थितीच्या मागे दडतात, संघर्षाच्या मागे दडतात. त्याचं एक हे उत्तम उदाहरण म्हणजे वयाची 5 वर्ष असताना एका क्षणामध्ये आई वडील सोडून गेले. म्हणजे पहिलीमध्ये असताना, सॉरी कितवीमध्ये, दुसरीमध्ये असताना तिचे आई वडील तिला सोडून गेले. त्यानंतर स्वतःचं पालन पोषण करून कुटुंबाचं कसं उदरनिर्वाह करायचं, सोबत बहिणी, एक भाऊ, एवढा मोठा कुटुंब, एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारून कुठेतरी पोलीस भरती होण्याचं स्वप्न घेऊन आपल्याकडे ही विद्यार्थिनी एक प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश केला. काल तिचा अंतिम निकाल लागला. त्या निवड यादीमध्ये तिचं निवड झाली. परंतु ही जर का सांगत असेल तर त्याच्यामध्ये भरपूर मोठा संघर्ष आहे. आपण बघतो की बरेच ह्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आपल्या परिस्थिती मागे दडतात, स्वतःला कॉम्प्रोमाइज करतात, परंतु आपण स्वतः कोण आहे हे अजिबात समजून घेत नाही. म्हणून हे उत्तम उदाहरण आहे. आपल्या अकॅडमीमध्ये फक्त आणि फक्त 8 ते 9 महिन्याचं प्रशिक्षण घेऊन पहिल्या भरतीमध्ये एवढ्या मनामध्ये वेदना, एवढा संघर्ष आणि एवढ्या अनाथ आणि अथांग एवढ्या प्रसंगातून तिने ते स्वतःचं एक अस्तित्व उभा केलं. आणि मी कोण आहे एवढ्या प्रसंगातून सुद्धा, एवढ्या संघर्षातून सुद्धा मी स्वतःला काय प्रूव्ह करू शकते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून तिचं काल मुंबई शहरला तिची निवड झाली. त्याबाबत आपल्या सोशल मीडियाला जेवढे पण आपले हितचिंतक आहेत, जे आपल्या शुभप्रबोधिनीवरती प्रेम करतात, त्यांनी सर्वजण अशा मुलीला आशीर्वाद आणि कायम तिच्या उभ्या आयुष्यासाठी, पुढील आयुष्यासाठी तिला अभिनंदन करावं, जेणेकरून तिनं पुढे अजून जाऊन एक उंच भरारी घ्यावी हीच अपेक्षा करतो. जय हिंद.